त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर विवेक मोतेवार हे नेत्रतज्ञ असून गेल्या 18 वर्षांपासून ते मोतेवार नेत्रालय नांदेड येथे कार्यरत आहेत। ते सध्या महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत। त्यांनी आपलं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील विश्वविख्यात शंकर नेत्रालय इथून फेको शस्त्रक्रिया म्हणजेच बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्ये फेलोशिप करून विशेष प्रशिक्षण घेतलं। तर मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून त्यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी आणि रेटिनल लेझरची विशेष फेलोशिप त्यांनी केली। डॉक्टर विवेक मोतेवार यांचा आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेने युरोपमधील बेल्जियम या प्रगत देशात बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि लेझरचे विशेष प्रशिक्षण घेतल्याबद्दल गौरव केला। डॉक्टरांनी आतापर्यंत 40,000हून अधिक डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत। डॉक्टर विवेक मोतेवार यांना फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार आणि डोळ्यांची लेझर सर्जरीचा विशेष अनुभव आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात आणि डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊयात। तर डॉक्टर, अर्थात माझा पहिला प्रश्न, मोतीबिंदू म्हणजे काय आणि तो कोणाला होऊ शकतो? मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातला नैसर्गिक लेन्स जो असतो तो कालांतराने धुसर होतो, वयोमानाप्रमाणे धुसर होतो किंवा पांढरा होतो, त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो। मोतीबिंदूमुळे रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होऊ शकते। हा जरी वार्धक्यात होणारा आजार असला तरी तो कमी वयात देखील होऊ शकतो। डोळ्यातला लेन्स जो नैसर्गिक लेन्स असतो तो प्रोटीन्सपासून बनलेला असतो व कालांतराने वयोमानाप्रमाणे प्रोटीन डिनॅचुरेट होतात। याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर असं जसं वयोमानाप्रमाणे आपले केस पांढरे होतात तसंच डोळ्यातला लेन्स देखील पांढरा होतो व त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो। मोतीबिंदू हा वार्धक्यात होणारा जरी आजार असला तरी कमी वयात देखील आजकाल तो बघायला मिळतो। कमी वयात मोतीबिंदू होणाऱ्याचा प्रकार म्हणजे मधुमेही रुग्ण। मधुमेहामुळे लवकर मोतीबिंदू होतो। आजकाल आपल्याला 40 किंवा त्यापेक्षा कमी वयात सुद्धा मोतीबिंदू बघायला मिळतो। बदलतं राहणीमान, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी व पेस्टिसाइडचा वापर यामुळे आपल्याला मोतीबिंदू किंवा वयामुळे होणारे सर्वच आजार हे लवकर वयात बघायला मिळतात। कधीकधी मार लागल्यामुळे तर कधीकधी काही रुग्ण स्टेरॉइडचं औषध घेतात स्किनच्या आजारासाठी किंवा वाताच्या आजारासाठी, तर त्यांना सुद्धा आपण मोतीबिंदू लवकर वयात होऊ शकतो। त्या व्यतिरिक्त होणारा मोतीबिंदू म्हणजे कंजेनिटल कॅटरॅक्ट जो जन्मतः असू शकतो किंवा डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट जो वयाच्या 18 वर्षापर्यंत होतो। कंजेनिटल कॅटरॅक्ट असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुपोषित माता किंवा मातेला गर्भधारणेच्या वेळी एखाद्या रुबेलासारखं एखादं इन्फेक्शन असणे किंवा अनुवंशिकता असणे असे कारणे असतात। ओके डॉक्टर, मग मोतीबिंदू झालाय हे कसं ओळखायचं, म्हणजे याची लक्षणं काय आहेत? मोतीबिंदूचं सुरुवातीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दृष्टी हळूहळू कमी होते। काही प्राथमिक अवस्थेत बऱ्याच रुग्णांना मोतीबिंदू आहे याचं काही लक्षण दिसत नाही त्यांना, ते सहज चष्मा बदलला किंवा चष्म्यानं कमी दिसते म्हणून येतात। डॉक्टर जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना मोतीबिंदूचे लक्षण आढळतात व त्यांना मोतीबिंदू आहे असं सांगितलं जातं। मोतीबिंदू हा कधी कोणाला 6 महिन्यात कोणाला वर्षभरात वाढतो, त्यामुळे मोतीबिंदू डिटेक्ट झाल्यावर काळजी करायचं काही कारण नाही। काही जणांना चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो, काही जणांना रात्री ड्रायव्हिंगला थोडंसं अडचण येते, काही जणांना दूरची दृष्टी थोडी कमी होते। उलट काही रुग्ण तर असे असतात की ज्यांना प्लस नंबर असतो, 40 नंतर रुग्णांना अधिक नंबर वापरलेला असतो, कोणी 2 नंबर कोणी 3 नंबर वाचनासाठी वापरलेला असतो आणि त्यांचा दूरची दृष्टी चांगली असते। पण जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा दूरची दृष्टी अफेक्ट होते पण वाचण्याचा जो नंबर आहे तो निघून जातो। मग एखादा प्रश्न रुग्ण खुश होऊन निघून येतो, मी व्यायाम केला, मी असं बाबाचं औषध वापरलं आणि माझ्या जवळचा नंबर गेला, पण तसं नसतं। ॲक्च्युअली त्यांना मोतीबिंदूची सुरुवात झालेली असते, त्यामुळे जवळचा नंबर प्लस जाऊन त्यांना वाचायला तर येतं पण दूरची दृष्टी कमी झालेली असते। साधारणतः हे मोतीबिंदूचे लक्षणे असतात। ओके, आणि मग यावर उपचार काय आहेत आणि साधारण त्यावरील जी शस्त्रक्रिया ऑपरेशन असतं ते आपण केव्हा केलं पाहिजे? मोतीबिंदूवर बऱ्याच औषधोपचाराचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यावर संशोधन चालू आहे। पण मोतीबिंदू होऊ नये म्हणून किंवा तो लांबविण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्यावर उपचार अजून कुठलंही औषध जगात संशोधित झालेलं नाही आहे। त्यामुळे सध्या तरी मोतीबिंदूला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही। साधारणतः मोतीबिंदूमध्ये आपण धुसर झालेला नैसर्गिक लेन्स काढून कृत्रिम क्लिअर लेन्स टाकतो। हे असं लेन्स एक्सचेंज सर्जरी म्हणता येईल याला, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला। ओके, आणि मग मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नेमके प्रकार कोणते कोणते आहेत आणि त्यामध्ये आता कोणतं तंत्रज्ञान चांगलं आहे सर? मोतीबिंदूमध्ये गेल्या 40 वर्षात शस्त्रक्रियेमध्ये बराच विकसितपणा झालेला आहे। पूर्वी आपण हाताने शस्त्रक्रिया करायचो, ज्यात 5-6 टाके द्यायचो,
त्यानंतर आली हाताने बिना टाक्याची शस्त्रक्रिया, ज्यात साधारणतः 6 ते 8 मिलीमीटरचा काप असतो डोळ्यावर आणि त्यातून लेन्स मोतीबिंदू काढून लेन्स टाकला जातो. यात थोडीशी जखमेची साईज मोठी असल्यामुळे दृष्टी स्थिरावण्यास थोडा वेळ लागतो. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये दृष्टी स्थिरवते. थोडा इन्फेक्शन चान्सेस नॉर्मल अत्याधुनिक सर्जरीपेक्षा थोडे जास्त असतात. रुग्णाला थोडे डोळे कचकचपणा, लाली हे असू शकतं. आजच्या युगात सुद्धा कधी कधी हाताने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते काही कॉम्प्लिकेटेड केसमध्ये, जिथे लेन्स सरकलेला आहे किंवा मार लागलेला आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता आहे. अशा वेळी सुद्धा आत्तासुद्धा आपण कधी कधी हाताने शस्त्रक्रिया करतो. पण सध्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया म्हणजे फेको शस्त्रक्रिया ज्याला म्हणता येईल, ही फेको इमल्सिफिकेशन मशीनद्वारे केली जाते. फेको इमल्सिफिकेशन म्हणजे त्याला एक अल्ट्रासोनिक प्रोब असतो. तर प्रोबची जाडी साधारणतः 2.2 मीटर किंवा 2.8 मिलीमीटर असते. तर आपला हा अल्ट्रासोनिक प्रोब जाईपर्यंतच आपण कट घेतो डोळ्यावर, म्हणजे त्याला डोळ्याचा काप जो असतो तो 2.2 किंवा 2.8 मिलीमीटरचा घेतो. त्यातून तो प्रोब पास करून आपण काय करतो की त्या अल्ट्रासोनिक वेव्हद्वारे मोतीबिंदूचा चुरा करतो व आतल्या आत मोतीबिंदू शोषून घेतो. जी शस्त्रक्रिया करायला साधारणतः 10 ते 12 मीटर इन्सिजन लागत होता, आता ती शस्त्रक्रिया आपण साधारणतः 2.2 किंवा 2.8 मिलीमीटरच्या कटमधून केल्यामुळे ह्या शस्त्रक्रियेची नंतर येणारे परिणाम एकदम चांगले असतात. रुग्णास इजा होत नाही. बऱ्याचदा फेको शस्त्रक्रिया किंवा मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये रुग्णास इंजेक्शन देण्याची गरज पडत नाही. केवळ ड्रॉप टाकून भूल देऊन ही सर्जरी करू शकतं. साधारणतः 10 ते 15 मिनिटात ही शस्त्रक्रिया संपू शकते व कुठलंही रुग्णास कुठलाही डोळा दुखत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही व साधारणतः शस्त्रक्रिया झाल्यानंतर अर्ध्या तासात सुद्धा रुग्णाला घरी जाता येते. आधुनिक फेको शस्त्रक्रियाचे रुग्णास बरेच फायदे आहेत. साधारणतः 1 ते 2 दिवसात रुग्ण रुटीन कामाला लागू शकतो. ते फिरायला जाऊ शकतात, दैनंदिन गरजेचे सगळे कामं करू शकतात. 8 ते 10 दिवसात ते ड्युटी जॉईन करू शकतात. त्यामुळे आजकाल मोतीबिंदू शस्त्रक्रिया खूप विकसित झाली आहे. तो फेको शस्त्रक्रिया ज्यात मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी, ज्यात फक्त 2.2 मीटरचा कट असतो, ही सर्वात अत्याधुनिक शस्त्रक्रिया सध्या उपलब्ध आहे. ओके. डॉक्टर विवेक, मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यात घातले जाणारे जे लेन्सेस असतात त्याचे काही प्रकार आहेत का, आणि कोणते लेन्सेस आपण चांगले म्हणू शकतो त्यामध्ये? ढोबळमानानं लेन्सचे 3 प्रकार आहेत. एक मोनोफोकल लेन्स, दुसरा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स आणि तिसरा मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स. मोनोफोकल लेन्स हा बऱ्याच वर्षापासून वापरला जातो. मोनोफोकल लेन्स म्हणजे त्याला एकच फोकस असतो, दूरची दृष्टी चांगली होते. तो लेन्स टाकल्यानंतर पेशंटला दूरच्या वस्तू बगर चष्म्याच्या चांगल्या दिसू शकतात. पण वाचण्यासाठी 2.5 ते 3 नंबरचा चष्मा राहतो. मोनोफोकल लेन्सचा मुख्य फायदा म्हणजे त्यात लेन्स डोळ्याची दृष्टी एकदम क्लिअर राहते, कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी चांगली राहते. फक्त त्याचा एक ड्रॉबॅक म्हणजे जवळचा चष्मा लागू शकतो. आजकालच्या पेशंटच्या वाढत्या गरजा बघता बरेच रुग्ण मला ऑपरेशन नंतर चष्मा नको अशी डिमांड करतात. मग अशा लोकांसाठी आता ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स आणि दुसरा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स असे लेन्स अवेलेबल आहेत. ट्रायफोकल लेन्स म्हणजे त्याला 3 फोकस असतात. एक दूरची दृष्टी बघण्यासाठी, एक इंटरमिडिएट झोन म्हणजे समजा कॉम्प्युटर ज्या डिस्टन्स असतो साधारणतः 1 मीटर अंतरावरची दृष्टी, आणि पुस्तक वाचण्याची दृष्टी, अशा तीन झोन असतात त्याला आणि 3 फोकस असतात. तर एकाच लेन्समध्ये 3 फोकस असल्यामुळे रुग्णास बऱ्याचदा दूरचं कॉम्प्युटरचं डिस्टन्स आणि पुस्तक वाचायचं डिस्टन्स याला चष्म्याची गरज पडत नाही. ट्रायफोकल लेन्स टाकल्यावर रुग्णाच्या दैनंदिन दिवसाचे जे कामं असतात ते बऱ्याचदा 90% कामं विदाऊट चष्मा होऊ शकतात. पण ट्रायफोकल लेन्स टाकून सुद्धा 10% रुग्णांना चष्म्याची आवश्यकता असते. तरीही एवढे जरी फायदे असेल तर ट्रायफोकल लेन्समध्ये काही ड्रॉबॅक पण आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण रात्री ड्रायव्हिंग करतो तर तेव्हा त्या लेन्सवर 2-3 रिंग्स असतात. त्या रिंग्समुळे आपल्याला प्रकाशाभोवती वलय दिसू शकतं किंवा एका लाईटचे 2 लाईट दिसू शकतात. त्यामुळे आपण ट्रायफोकल लेन्स ही ड्रायव्हर्समध्ये ॲडवाईस करत नाही. आणि जर रेटिनावर काही सूज असेल किंवा दुसरे काही आजार असेल तर त्यामध्येही आपण ट्रायफोकल लेन्स टाकू शकत नाही. तिसरा मुख्य प्रकार म्हणजे आता जो ॲडव्हान्स लेन्स आहे त्याला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस किंवा ईडी ऑफ लेन्स असे म्हणतात. एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्समध्ये काय असतं की दूरची दृष्टी चांगली राहते व आता सध्या मॅक्झिमम लोकांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरायची सवय असते. तर त्या डिस्टन्सची म्हणजे 1 मीटर अंतरावरची सुद्धा दृष्टी बगर चष्म्याची चांगली असते. पण या लेन्समध्ये कुठलीही रिंग्स नसतात. त्यामुळे या लेन्समध्ये नाईट ड्रायव्हिंग सुद्धा करू शकतो. ड्रायव्हरला, कॉम्प्युटर युजर्सला सुद्धा ही लेन्स टाकू शकतो. या लेन्सचा एक थोडाफार ड्रॉबॅक म्हणजे बारीक अक्षर वाचायचं असेल तर थोडा नंबर राहतो. पण एक 80% कामं एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स टाकल्यानंतर बगर चष्म्याचे होऊ शकतात.
रेटिनाचा थोडाफार आजार असेल, काचबिंदू असेल थोड्याफार प्रमाणात, तरी ही एक्सटर्नल डेप्थ ऑफ फोकस लेन्स टाकू शकतो. सध्या सर्वात ॲडव्हान्स्ड व सर्वात जास्त वापरली जाणारी लेन्स ही एक्सटर्नल डेप्थ ऑफ फोकस लेन्स आहे. एवढं सांगून झाल्यावर सुद्धा रुग्णांनी असा गैरसमज करून घेऊ नये की मी जाणार डॉक्टरांकडे जाऊन मला एक्सटर्नल डेप्थ ऑफ फोकस लेन्स टाकणार, असा गैरसमज करून घेऊ नये. रुग्णांनी त्यांच्या नेत्रतज्ञाकडे जावे. नेत्रतज्ञांनी सर्वांगीण तपासणी केल्यावर तुमच्या गरजेनुसार, तुमच्या रेटिनाच्या आजारानुसार डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील कुठली लेन्स टाकायची, आणि डॉक्टरांनी सल्ला दिलेलीच लेन्स टाकून घ्यावी. ओके. आता मधुमेही जे व्यक्ती असतात तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेबद्दल त्यांनी कोणती विशेष काळजी घेण्याची गरज आहे का सर? मधुमेही रुग्णामध्ये साखर जर नियंत्रित नसेल तर मोतीबिंदू सोबतच डायबेटिक रेटिनोपॅथी नावाचा आजार होऊ शकतो, ज्यात की डोळ्यात रक्तस्राव होणे, रेटिनावर सूज येणे, ज्यामुळे दृष्टी कमी होणे असे प्रकार असू शकतात. आणि या रुग्णांना मग ऑपरेशनपूर्वी पूर्ण रेटिनाची तपासणी करणे आवश्यक असते. व रेटिनावर काही सूज असेल किंवा रक्तस्राव असेल तर आधी डायबेटिक रेटिनोपॅथीचा इलाज लेसर उपचारानं किंवा काही इंजेक्शनच्या सहाय्याने करून घेणं आवश्यक असतं. जर रक्ताची साखर नियमित कंट्रोल असेल आणि जर डायबेटिक रेटिनोपॅथी नसेल तर मधुमेही व्यक्तीमध्ये सुद्धा मोतीबिंदू शस्त्रक्रिया नॉर्मल व्यक्ती इतकी सहज व सोपी होऊ शकते. ओके. मोतीबिंदू शस्त्रक्रिया जी आहे त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स पण आहेत का? सर्वच शस्त्रक्रियामध्ये थोडेफार कॉम्प्लिकेशन असतात, पण मला एक आनंदाने सांगावं वाटतं की सर्व अवयवावर ज्या शस्त्रक्रिया जातात त्या सर्वात जास्त सक्सेसचं प्रमाण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आहे. म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही सर्वात जास्त सेफ समजली जाते. साधारणतः 98 ते 99% सक्सेस रेट असतो मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर. आणि फार तर 1-2% लोकांना छोटे मोठे इन्फेक्शन्स होऊ शकतात, किंवा एखाद्याला रक्तस्राव होतो, किंवा एखाद्याला डोळ्यात लेन्स बसत नाही, असे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण हे कॉम्प्लिकेशन आता आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्याला जर वेळीच हँडल केले गेले, तर वेळीच उपचार केले गेले, तर एखादी शस्त्रक्रिया करून किंवा काही मेडिकल उपचार करून हे सर्व कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येतात, किंवा ते झाले तर आपल्याला त्याचा उपचार करता येतो व रुग्णास पूर्ण दृष्टी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कॉम्प्लिकेशनचा पार्ट पेशंटनी जास्त मनात घेऊ नये व योग्य वेळी ऑपरेशन करून घ्यावे. ओके. आता लहान मुलांमध्ये सुद्धा मोतीबिंदूचा हे त्रास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या उपचाराबद्दल तुम्ही काय सांगाल? सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. लहान मुलामध्ये मोतीबिंदू थोडाफार वेगळा असतो, कारण जन्मलेलं बाळ असतं, त्याचा डोळ्याचा आकार वेगळा असतो, डोळ्याचा आकार लहान असतो, त्याला बऱ्याचदा आपल्याला जनरल अनेस्थेसिया द्यावा लागतो. आणि लहान मुलामध्ये दृष्टी विकसित होण्याचं वय असतं पहिले 3 ते 5 वर्ष. त्यामुळे जेव्हा मोतीबिंदू लहान मुलात दिसला तेव्हा त्वरित नेत्रतज्ञाकडे जाऊन सल्ला घेऊन लवकर ऑपरेशन करणं जरुरी असतं. आपल्याकडे गैरसमज आहे मूल बाळ मोठं होऊ द्या मग ऑपरेशन करू, तसं नसतं. जर लहानपणी ऑपरेशन केलं नाही तर मोठं झाल्यावर त्याला ऑपरेशन करून सुद्धा दिसणार नाही, कारण त्याची दृष्टी विकसित झालेली नसते. त्यामुळे तो निर्णय योग्य वेळी घेणं जरुरी असतं. साधारणतः पहिल्या 2 वर्षाच्या आत जर आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर त्या बाळांना आपण लेन्स पहिल्याच सेटिंगमध्ये टाकत नाही. त्यांना आपण फक्त मोतीबिंदू काढतो व त्यांना बाहेरून जाडभिंगाचा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स देतो. बाळ 2 ते 3 वर्षांत झाल्यानंतर परत एक शस्त्रक्रिया करून लेन्स टाकतो. पण ही प्रक्रिया करणं आवश्यक असतं. बाळाच्या जसं जसं शरीराची वाढ होते, जसं जसं डोळ्याचा आकार बदलतो, तसं तसं लेन्सचा नंबर पण बदलत जातो. साधारणतः जे 2-4 वर्षाला जे लेन्स टाकले जातात त्या लेन्सचा नंबर परत बदलतो व 15 ते 18 वर्षाला परत बाळाला अजून एक सर्जरी करून त्यावर एक पिगीबॅक लेन्स टाकला जातो किंवा लेन्स एक्सचेंज केला जातो. जुना लेन्स काढून दुसऱ्या नंबरचा लेन्स टाकला जातो. पण प्रगत विज्ञानामुळं आज सुद्धा जन्मलेल्या बाळाला जर दिसत नसेल तर त्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे लोकांनी निश्चित राहावे. अगदीच सर. तर मोतीबिंदू या विषयावर आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. यावरचे उपचार, यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अजून बरंच काही डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. फेस्टिवलची आपण किती वाट बघतो. आपल्या फॅमिली सोबत एकत्र येऊन धमाल करतो, आपल्या हाताने फराळ बनवतो. तर मग ह्या फराळाशी कोण कॉम्प्रोमाइज करेल? नाही ना. म्हणूनच बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. रामबंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. रामबंधू, वर्षानुवर्ष माझा फराळ पाठी. वात पित्त कफ को जो करता है नित्य खंड खंड, अशुद्धता का भाव भी इसको न छू सके कभी. ये जीवनीय शक्ति है, इसमें न अतिशयोक्ति है. आयुर्वेद का ये सार है, आरोग्य का प्रकाश है. ये दिव्य है, अमूल्य है, पतंजलि च्यवनप्राश है. ह्या काचा कशा तुटल्या? भूकंपाने नाही, वादळाने नाही,
या बघूया. 110 सीसी इंजिन आहे, इलेक्ट्रिक स्टार्ट सुद्धा, आणि हो मायलेजचा बाप सुद्धा आहे. महाग असेल. फक्त 64,675 ला. काय? फक्त 64,675 मध्ये सर्व काही खरंच. India unbeaten so far. Really good bowling this. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विवेक मोतेवार. यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत होतो. मोतीबिंदू याची लक्षणं काय आहेत, याची कारणं काय आहेत, यावर कशा पद्धतीने आपण उपचार करू शकतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन घेत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर सर, आता ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही फेको शस्त्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगितलं होतं, तर यामध्ये सुद्धा काही आधुनिक उपचार आहेत का, त्याबद्दल सविस्तर मध्ये सांगा. होय, फेको शस्त्रक्रिया ही सुद्धा गेल्या 20-25 वर्षात त्यात सुद्धा आधुनिकीकरण आलेलं आहे. जेव्हा फेको शस्त्रक्रिया सुरुवातीला आली त्यावेळी त्या डोळ्याचा जो काप घेत होतो तो साधारणतः 3.2 मिलीमीटरचा होता. नंतर तो 3 मिलीमीटर, 2.8 मिलीमीटर व आजकाल तर आपण 2.2 मिलीमीटर एवढ्या छोट्या जखमेतून सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो. जी 2.2 मिलीमीटरमधून जी फेको शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपण मायक्रो इन्सिजन फेको सर्जरी असं म्हणतो. मायक्रो इन्सिजन सर्जरी एवढी आधुनिक आहे की त्याच्यात इन्फेक्शन रेट ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे व पेशंट 15 मिनिटात घरी जाऊन शकतो आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही. त्याचबरोबर त्याला सिलेंड्रिकल नंबरसुद्धा राहत नाही. तर सिलेंड्रिकल नंबरमध्ये मी लेन्सच्याबद्दल सांगताना एक सांगायचं राहिलं होतं. सिलेंड्रिकल नंबर ज्यांना आहे त्या म्हणजे ज्यांचा बुबुळाचा आकार केवळ गोलाकार नसून त्यांचा थोडंसं अंडाकृती किंवा ओव्हल आहे त्यांना सिलेंड्रिकल नंबर असतो. ज्यांना सिलेंड्रिकल नंबर असतो त्यांना कुठल्याही प्रकारची लेन्स टाकली तरी ऑपरेशन नंतर काही प्रमाणात लेन्स राहतो. सिलेंड्रिकल नंबर नेहमी वापरावा लागतो. तर आजकाल टोरिक लेन्ससुद्धा अवेलेबल झालेले आहेत. टोरिक लेन्स म्हणजे काय, तर टोरिक लेन्स म्हणजे तो त्या लेन्समध्ये सिलेंड्रिकल लेन्स इन्क्लुडेड असतो. म्हणजे ते गणित करून त्या सिलेंडरचा पॉवर त्या लेन्समध्येच टाकलेला असतो, जेणेकरून रुग्णास ऑपरेशन नंतर कुठल्याही प्रकारचा चष्मा वापरायची गरज नाही. तर आपण ऑपरेशन नंतर जी काही लेन्स टाकणार आहोत, मोनोफोकल टाकणार आहोत, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स टाकणार आहोत किंवा मल्टीफोकल टाकणार आहोत, पण त्यात जर आपल्याला प्री एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल नंबर असेल तर सिलेंड्रिकल लेन्स टाकून घ्यावी. दुसरं मी सांगत होतो मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी. तर मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी जरी बेस्ट असेल तर त्यावेळी आता काही रुग्णांचे प्रश्न असतात की लेझर, त्यांचं मिसकन्सेप्शन असतं की फेको सर्जरी केली, बिना टाक्याची केली म्हणजे लेझरद्वारे नेत्रोपचार केला किंवा लेझरद्वारे शस्त्रक्रिया. लेझरद्वारे शस्त्रक्रिया ही केवळ 1 ते 2% रुग्णांमध्ये आजच्या डेटला केली जाते. बाकी सगळीकडे फेको शस्त्रक्रिया झाली जाते. लेझर शस्त्रक्रिया ही मिसनॉमर आहे. लेझरद्वारे शस्त्रक्रियेवर संशोधन चालू आहे व ह्या फेको शस्त्रक्रियाच्या काही स्टेप्स आपण आता सध्यासुद्धा लेझरद्वारे करता येतात. ते फेमटोसेकंड नावाचं एक लेझर असतं. तर त्या लेझरद्वारे आपण बुबुळावर कप घेणे किंवा लेन्सचे लेन्सवर कट घेणे एवढे फक्त प्रोसिजर आपण लेझरद्वारे करू शकतो. पण त्यानंतर मेन मोतीबिंदू ॲस्पिरेट करायचं काम आहे ते फेको मशीनने केलं जातं. त्यामुळे सध्या तरी लेझरद्वारे केलेल्या फेको शस्त्रक्रियेचा फारसा काही ॲडव्हान्टेज नाही. ती खर्चिक आहे पण भविष्यात यावर इतका रिसर्च जास्त होत आहे की भविष्यात नक्कीच एक दिवशी आपल्याला लेझरद्वारे फेको शस्त्रक्रिया केलेली आढळेल. तर सध्या तरी आपण मायक्रो इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी हेच टेक्निक सर्वात बेस्ट आहे असं गृहीत धरावं. अगदीच. आता आपण उपचारांबद्दल बोललो, पण मोतीबिंदू होऊ नये म्हणून आपण असं काही विशेष काळजी घेऊ शकतो का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोकांच्या आवडीचा प्रश्न आहे मला वाटतं. हे बघा, कुठलाही मोतीबिंदू हा मी सांगितलं की वार्धक्याप्रमाणे होणारा आजार आहे. तर मला काय वाटतं की वार्धक्य टाळण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच मोतीबिंदू लांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे काय, निरोगी लाईफस्टाईलसाठी सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा व शांत 7 तास झोप घ्या. स्ट्रेसफुल लाईफमध्ये झोप कमी होते आणि ह्या स्ट्रेसमुळं पोल्युशन असेल, घरचे काही कामावरचे टेन्शन्स असतील किंवा वर्किंग आवर्स वाढलेले असतील, ह्या सगळ्या स्ट्रेसमुळं आपलं लाईफ दिवसेंदिवस कमी होत आहे व वार्धक्य लवकर येत आहे. म्हणूनच वार्धक्यात होणारा मोतीबिंदू जो काही 70-80 वर्षाला व्हायचा तो आज आपल्याला 30 ते 40 वर्षाला 45 वर्षाला बघायला मिळत आहे.
तर निरोगी आयुष्य जर राहिलं तुमचं, सकस आहार घेतला, व्यायाम जर नीट केला आणि झोप घेतली, ही जर आयुष्यात त्रिसूत्री पाळली, तर मला वाटतं की वार्धक्यही दूर होईल आणि मोतीबिंदू सुद्धा उशिरा येईल. अगदीच. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? मोतीबिंदू शस्त्रक्रिया आजच्या जगात खूप अधिक प्रगती झालेली आहे. आणि प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी मोतीबिंदू फेस करायचा, प्रत्येकाला मोतीबिंदू होणार आहे. म्हणून मला एकच सांगायचं की कुणी डॉक्टरने तुम्हाला जर मोतीबिंदू आहे असं निदान केलं तर घाबरून जाऊ नका आणि डॉक्टरांना योग्य तुमचं वर्किंग पॅटर्न सांगा आणि तुम्हाला काय काय त्रास होते सांगा. त्यावेळी ते डॉक्टर ठरवतील तुम्हाला मोतीबिंदू ऑपरेशन कधी करायचं आहे आणि जर त्यांनी सांगितलं तर ऑपरेशन करून घ्या. साधारणतः 15 मिनिटात ही सर्जरी केली जाईल व त्याचे रिझल्ट्स एकदम चांगले राहतील. त्यामुळे मला एवढंच सांगायचं की मोतीबिंदू शस्त्रक्रियेला घाबरू नका. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. ही 24 तासनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी 24 तास व सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता मोतीबिंदू. याची लक्षणं काय आहे, नेमकं मोतीबिंदू म्हणजे काय, तो कोणाला होतो, याची कारणं, यावर उपचार, या सर्व गोष्टींवर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टर विवेक मोतेवार यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर या संदर्भातला काही त्रास असेल, काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.